महाविकास आघाडीनंतर आता मनसेनं सुद्धा ईव्हीएमवर खापर फोडलेला आहे। विधानसभेच्या निकालामध्ये ईव्हीएमचा रोल आहे असं अविनाश जाधव म्हणाले। इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅक करण्यात आल्याचा आरोप प्रशांत जगतापांनी केलाय। विरोधकांकडून आता रडीचा डाव केला जातो असं प्रत्युत्तर यावर सुनील तटकरे यांनी दिलंय। ईव्हीएम विरोधात मवियानं घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेनेही विधानसभा निकालाचं खापर ईव्हीएमवर फोडलंय। विधानसभेचा निकाल मान्य नाही, निकालात ईव्हीएमचा रोल, अविनाश जाधवांचं विधान। आम्हाला एवढा वाईट रिझल्ट येईल हे अपेक्षितच नाही, अपेक्षित नाही किंवा आम्हाला मान्यच नाही। हे अशक्य, अकल्पनीय आहे आणि मी खात्रीने सांगतो की ईव्हीएम शिवाय ही गोष्ट अशक्य होती। यात ईव्हीएमचा खूप मोठा रोल आहे। ईव्हीएम संदर्भात राज ठाकरे लवकरच भूमिका मांडणार, अविनाश जाधवांचं स्पष्टीकरण। मला वाटतं साहेब लवकरच त्यांची भूमिका मांडतील। निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान कुठेही भारतीय जनता पक्षाची लाट दिसत नव्हती, उलट भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक लाट आहे असं वाटत होतं आणि निर्णयानंतर असं झालं की हे सगळं खोटं होतं, हे दाखवलेलं होतं। देशातील सर्व संवैधानिक संस्था उद्ध्वस्त झाल्यात। ईव्हीएम संदर्भात कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर राऊतांचं वक्तव्य। या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संवैधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। विरोधकांकडून रडीचा डाव, न्यायालयानं ईव्हीएम संदर्भातली याचिका फेटाळली, सुनील तटकरे। रडीचा डाव याच्यापेक्षा वेगळं काही नाही। याच मोठ्या राज्यामध्ये ज्याला लोकसभेला यश मिळालं यांच्या कर्तृत्वानं आलाच माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमच्या संदर्भामध्ये सुद्धा याचिका खारिज केली। इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न, प्रशांत जगतापांचा आरोप। भाजपच्या संबंधित जे एक नका व्यक्ती आहे त्यांनी मधल्या काळामध्ये आमदारांना दुसऱ्या पक्षातून फोडून गुवाहाटी सुरतपर्यंतचा प्रवास घडवला होता। त्यांच्या माध्यमातून इस्रायली टेक्नॉलॉजी वापर करून अशा प्रकारच्या ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मवियाचे नेते डांबरटपणे वागतायत। मवियाच्या ईव्हीएम विरोधातील भूमिकेनंतर बावनकुळेंची टीका। महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे जे वागून राहिले, ईव्हीएम खराब आहे, ईव्हीएम खराब आहे, डांबरटपणा आहे, अर्रावीपणा आहे। हा अर्रावीपणा, डांबरटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे, कुठं कमी झालो। ईव्हीएम संदर्भात राज्यभरातून तक्रारी येत आहेत, कुठेतरी पाणी मुरतंय, अंबादास दानवे। मतामध्ये सुद्धा प्रचंड तफावत आहे। ठिकठिकाणी काही ठिकाणी जास्त मतं मोजली गेली, जी 17C फॉर्म होता याच्यामध्ये कमी आहेत, काही ठिकाणी कमी मतं मोजली गेली। आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कुठेतरी पाणी मुरतंय, ईव्हीएम मध्ये पाणी मुरतंय हे स्पष्ट होतंय। ईव्हीएम मध्ये 0% पारदर्शकता, बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे, बच्चू कडू। पारदर्शकता शून्य आहे ईव्हीएम मध्ये। माझं मत मारल्यानंतर ते चिठ्ठीवर दिसलं तरी ते प्रत्यक्षात आम्हाला किती भेटलं याची गणना नेमकी होत नाही। भाजपवाल्यांनी असं म्हणाले काय हरकत आहे का, आम्ही सुद्धा बॅलेट